ज्यावेळी ट्राय सेक्शन होता, 3 सेगमेंट होते, तिथे का मिड पॉईंट तुम्ही हे केलं नाही, यूज केलं नाही? तिथे काय सेक्शन फॉर्म्युला मिड पॉईंट नव्हता ना तिथे क्यूब हा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट का नव्हता? ट्राय सेक्शन असल्यामुळे मिड पॉईंट येत नव्हता का तिथे? येस सर. आता सगळे मिड पॉईंट येते. मिड पॉईंट करू शकतो आपण. येस. मी जी मेथड सांगितली होती त्याच्यानुसार करू शकतो आपण. हो सर, ते पण बरोबर आहे. तुम्ही जी मेथड सांगताय ती सोपी वाटते मला. तुमचं म्हणणं असं की पहिल्यांदा आम्ही पी आणि आर कन्सिडरच करणार नाही. तुम्ही जे पहिल्यांदा हे करताय ना, क्यू आर आर पी कन्सिडर करताय, वी विल निग्लेक्ट पी अँड आर, ओनली कन्सिडर क्यू. म्हणजे ए क्यू अँड क्यू बी 1:1 बरोबर. मिड पॉईंट फॉर्म्युला वापरणार क्यूचे कोऑर्डिनेट. तर तुम्ही म्हणणार आर आणि बी निग्लेक्ट केले, आम्हाला माहितच नाही. ए क्यू कन्सिडर ओनली ए क्यू, ए पी अँड पी बी 1:1 फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पी. नंतर तुम्ही म्हणणार क्यू बी कन्सिडर करणार, ए आणि पी निग्लेक्ट करणार, आणि हा मिड पॉईंट फॉर्म्युल्याने आर चे कोऑर्डिनेट असंच म्हणणं आहे ना तुमचं? येस सर. सेक्शन फॉर्म्युला तुम्ही यूज करत नाही, मिड पॉईंट वरच हे करताय, पण वेगवेगळे सेक्शन घेताय. आता हे समजलं का की सेक्शन फॉर्म्युला कधी वापरायचा, मिड पॉईंट कधी वापरायचा? एका एक्झाम्पल मध्ये सेक्शन म्हणताय, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये सगळे मिड पॉईंट म्हणताय. हे डिपेंड ऑन द रेशो हे करतो. आणि आपण काय चूज करतो? समजा जर आपण एपी आणि पीबी सेगमेंट चूज केले तर सेक्शन फॉर्म्युलेशिवाय पर्याय नाही. पण ए क्यू अँड क्यू बी हे सिलेक्ट केले तर मिड पॉईंट वापरू शकतो. सेक्शन फॉर्म्युला कुठेही वापरू शकतो. हे समजलं का? डिवाइड 4 मध्ये डिवाइड किती फरक पडला? 4 मध्ये तुम्हाला सेक्शनची गरज लागतही नाही. बरं, तुम्ही म्हणताय ते बघू आहे का दुसरं. Coordinates of A are -40 and -3 and B are 6 and -2. Let P, Q, R be the point that divide segment B into 4 parts. Coordinates of P will be x1, y1, qx2, y2, and R x3, y3. Q is the midpoint of segment A. आता परत आता ज्यांना समजलंय त्यांनी काही करू नका. मला एक समजलं नाही ते की आपण नेहमी पी घेतो, हे डायरेक्ट क्यू वर का गेले? क्यू इज द मिड पॉइंट ऑफ सेक्शन, पी का घेतला नाही कन्सिडर केलं? आपण क्यू काढणार तर क्यू ची व्हॅल्यू काढली की मग पी आणि पी ची व्हॅल्यू काढायला सोपं जाणार. पी आणि काय आर ची व्हॅल्यू काढायला. क्यू का सिलेक्ट केला पीचा? क्यूच का सिलेक्ट केला? नंतर हे मध्ये ना आपण मग क्यू ची व्हॅल्यू कळाली की सोपं जाणार आहे ते आपल्याला काढायला. क्यूच सोपं जायचं. क्यूच का सिलेक्ट केला? ए आणि बी चे कोऑर्डिनेट माहिती आहेत आणि हा क्यू इज मिड पॉइंट. ए आणि बी चे कोऑर्डिनेट मला माहिती आहेत. पी पण मी काढू शकतो, पण तिथे मला सेक्शन फॉर्म्युला 1:3 वापरावा लागेल. क्यू हा माझा मिड पॉइंट असल्यामुळे डायरेक्टली मिड पॉइंट फॉर्म्युला वापरू शकतो. ए माहिती आहे, बी माहिती आहे आणि therefore क्यू. हे लक्षात घ्या. म्हणजे पी का नाही, आर का नाही, क्यू वरच डायरेक्ट गेला. याच्या आधी तुम्ही पी घेतला होता, आता क्यू का घेतला? मिड पॉइंट फॉर्म्युला x2. आता ते प्रत्येक वेळी आपण लिहित नाही x1 + x2. त्याचं कारण असं x1 x2 x3 व्हेरी होतोय, गोंधळ होतोय. डायरेक्ट लिहा x2. हे पी आणि आर निग्लेक्ट करा. विल बी -14 + 6 / 2. हे बरोबर आहे का? येस सर. Therefore, -14 + 6 -8. x2, coordinate of x2 will be -4. Now, what will be the coordinates of y? y2. y2. As the -10 + -2 divided by 2. Therefore, -10 + 11 - 2 divided by 2. Therefore, y2 is -6. Therefore, q has coordinate -4 and -6. q चे coordinate मिळाले. परत आता मी p चे coordinate काढायचे.
1:3 सिलेक्ट करणार का मिड पॉईंट वापरणार मिड पॉइंट मिड पॉइंट किंवा मिड पॉइंट वापरता यावा to use the midpoint formula we have to calculate the points of q so that we can use the midpoint formula for p. P is the midpoint of segment AQ. आहे AQ. आता इथे Yes. Q चे कोऑर्डिनेट काय होते -4 -6 -4 and -6. इथे x कोऑर्डिनेट काय येईल? सर -14 प्लस -14 जो x -4 काय कोऑर्डिनेट असेल y कोऑर्डिनेट what will be y coordinate of p मायनस -4 -10 plus -6 divided by हा सर and midpoint formula -14 x है y -14 plus in the bracket -4 divided by 2 -18 divided by 2 that is x1 will be minus if y1 will -10 minus divided by -16 upon 2 y1 minus 8 p has coordinate -9 -8 आता तीन कोऑर्डिनेट घेतोय तीन पॉइंट घेतोय सॉरी p q q calculate केला p r ची कोऑर्डिनेट काय असते कोऑर्डिनेट्स ऑफ r कॅल्क्युलेट सॉरी कैसे कॅल्क्युलेट करणार मिड पॉइंट कोणता सेगमेंट चूज करणार तुम्ही मिड पॉइंट साठी क्यूबी QB हा सेगमेंट तुमचे कोऑर्डिनेट माहिती आहे B चे माहिती तुम्ही ER आणि RB करू शकता त्यासाठी तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला वापरायचा त्यापेक्षा मिड पॉइंट फॉर्म्युला वापरण्याची R is the midpoint of segment PB by midpoint formula x3 equal to -4 plus 6 divided by 2 then x3 equal to the -4 and 6 हा Q चा असेल -4 हा -4 येईल आणि त्याचा x3 divided by 2 will be x3 will be 2 upon 2 equal to now for y -6 plus minus divided by 2 -8 therefore coordinates of y is -2 r has coordinate 1 -2 the coordinates of the point which divide the segment AB into 4 equal parts are -9 -3 -4 -6 and 1 -6 तर तीन पॉइंटची कोऑर्डिनेट्स आपण केली परंतु याच्यामध्ये एकाही ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला वापरला नाही we use mid point formula AQ then segment first take AB find out the coordinates of Q then take segment AQ find the coordinates of P take the segment QB and coordinates of R by midpoint formula याच्यात कोणाला काही शंका आहे का नो सर बर म्हणजे सेगमेंट किती झाले त्याच्यापेक्षा आपण कसं यूज करतोय इन प्रिव्हियस एक्झाम्पल देअर वर डिवाइडेड इंटू 3 इक्वल पार्ट्स आणि आता तो 4 इक्वल पार्ट मध्ये होता एक्झाम्पल हा टप जायला पाहिजे होता 4 वर 3 पेक्षा परंतु तसं झालं का नो सर हो कारण ते 4 असल्यामुळे मिड पॉईंट सगळीकडे वापरू शकलो वेअर ॲज 3 याच्यामध्ये आपण मिड पॉईंट वापरू शकतो नाही एका ठिकाणी वापरू शकतो बाकी काही ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला वापरू म्हणजे पोझिशन कशी आहे एम एन रेशो कसा आहे याच्यावरती याला अजून कोणाला काही शंका असेल तर विचारा नो सर नो सर if A 2010 B 620 are given find the coordinates of the point which is into 5 equal parts आता याच्यामध्ये मला इम्पॉर्टंट गोष्ट 5 equal divided into 5 equal parts 5 equal parts आता काय झालंय मला एक क्लू मिळाली सेक्शन फॉर्म्युलाच वापरायचं डायरेक्ट मिड पॉईंट सगळे मिड पॉईंटने पटपट मी पण आता काय करणार माझी मेथड सांगतो तुम्ही तुमची सांगा
फाईव्ह इक्वल पॉईंटला पहिल्यांदा मिड पॉईंट असे सेगमेंट घेणार की त्याचे मिड पॉईंट मिळतील आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. हे बरोबर आहे का? No, sir. Second formula वापरलाय. जस्ट मी आता सॉल्व्ह केले मिड पॉईंट फॉर्म्युला. जस्ट आपल्याला 4 equal 5. Point startingलाच नाही येणार. तुमचं म्हणणं असं आहे की ते इक्वल किती पार्ट आहे, 3 आहे का 4 आहे का 5 याच्यावर डिपेंड आहे का तो फॉर्म्युला वापरायला? Yes, sir. येस. तो आणखी मिड पॉईंट फॉर्म्युला स्टार्ट वापरू शकत नाही. No, sir. नो सर. No, sir. No, sir. एकच मिनिट, मला समज नाही का वापरू शकत नाही म्हणतो. एकच मिनिट. आता जसे एकदम फर्स्ट एक्झाम्पलला ज्यावेळेस ट्राय सेक्शन होता आपण 1:2 1:1 बरोबर आहे. तसंच मी आता 5 पार्ट्स मध्ये करणार 1 1 1 1 1 बरोबर आहे. म्हणजे 5 पार्ट झाले माझे. आता मी समजा P घेतला 1:4, Q घेतला 2:3 होईल, R घेतला 3:2 होईल, S घेतला 4:1 होईल आणि B इथे एंड पॉईंट. म्हणजे 1:1 हे कुठंच आलं नाही का माझ्या इथं? No, sir. इक्वल पार्ट आलाच नाही. इक्वल पार्ट्स आहेत म्हणजे मिड पॉईंट नाही. म्हणजे P Q R S. पहिल्या एक्झाम्पल तुम्ही 3 इथे आता 4 पॉईंट का घेतले? S कसं काय वाढवलं? काय? 5 equal 5 करायचं. 5 इक्वल पार्ट्स करायचे. बरोबर. ठीक आहे 5 इक्वल पार्ट्स केले. ए बी चा मिड पॉईंट काय आहे? Q आहे का R आहे? नाही, sir. नाही. Point 7. म्हणजे कोणताच जे कोऑर्डिनेट पॉइंट्स दिले त्यापैकी एकही पॉइंट त्याचा मिड पॉइंट नाही आहे असं म्हणणं आहे तुमचं? Yes. 2:3 हा 3:2 1:1 मध्ये कोणताच नाही. मग आता काय करणार? काय करणार? Section formula वापरणार. आता मी परत माझी मेथड सांगतो. आता मी काय करणार? मिड पॉइंट फॉर्म्युलाच वापरणार. सगळे सेक्शन फॉर्म्युला वापरणार. तुम्ही काय करणार? Sir, आपल्याला section formula वापरणार आणि midpoint formula वापरणार. आता तर आपण पाहिलं मिड पॉइंट फॉर्म्युला वापरू शकत नाही. परत कसं काय मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणार तुम्ही? बरं ठीक आहे. एखादा पॉइंट मिळाला की म्हणजे तुम्ही एखादा पॉइंट मिळवणार आणि नंतर सेगमेंट हे करणार का? चूज करणार हे नाही. इथे मिड पॉइंट Yes, sir. ठीक आहे. बोला. Now, A 2010, B 020. Let point P, Q, R, S having point x1, y1, x2, y2, x3, and x4. Where they may be into 5 fundamental parts, 3 equal parts. AP equal to हे जे परत लिहावं लागेल. AP equal to PQ equal to QR equal to RS equal to QB. कशासाठी ते 1:4 किंवा 1:3 हे कसं येतं? AP equal to PQ हे बरोबर आहे का? AP equal to PQ equal to QR equal to RS equal to AP upon P. AP and PB याचा अर्थ काय? AP upon PB म्हणजे काय? काय करायचं? त्यांनी कोणता पॉईंट चूज केला? कोणता रेशो सिलेक्ट केला? त्यानुसार ते पॉईंट सिलेक्ट करायचं. AP अपॉन PB का? हा P हा मिळेल ना सर. डिवाइडिंग पॉईंट घेतलेला आहे आणि A आणि B एन पॉईंट आहे. ते त्याचा रेशो हवा आहे त्यांना. AP आणि PB चा रेशो तो कसा फाइंड आउट करायचा आहे? डिवाइडेड बाय first AP equal to PQ equal to QR equal to RS equal to DSP. AP upon PB equal to AP upon. Now PB means PQ, QR, RS is the addition. AP upon PB equal to AP. हे सगळे म्हणजेच AP इक्वल पार्ट्स आहेत. AP upon PB equal to AP upon 4 AP. AP upon PB 1 upon 4. AP upon PB equal to 1 upon 4. हे समजलं का? Yes, sir. P divide the segment AB into ratio 1:B.
we divide the segment AB in 1:4. बरोबर आहे? 1 1 2 3 4 हे समजलं का? No, sir. Yes. Yes. No. हा जो ब्रॅकेट दिलेला आहे ते फक्त माहितीसाठी दिलेला आहे. त्या x2 x1 चा काही संबंध नाही. हे समजलं? No. हम्म. Okay. No. x1 equal no. x1 म्हणजे हा x1 equal to m. What is value of m? 1. 1. 1 into One. x2. 1 into 0. Zero. Plus, what is value of n? 4. 4 into x1. 20. 20 divided by 1 plus 4. m plus 1. Hello. 1 into 0 plus 4 into 0, 1 plus 4. 1 into 0, 1 into 0 is 0. 4 into 20 will be 80 divided by 5. So x1 will be 80 upon 2. x1 will be 16. Now, y1 will be equal to, what is value of m? 1. 1 into 20 plus, what is value of n? 4. 4 into 10. 10 divided by 1 plus 4. therefore by 1 into 20 plus 4 into 12 divided by 1 plus 2. So 1 into 20 is 20, 4 into 10 are 40 divided by 5. Y1 will be 20 plus 40 equal to 60 upon 12. Y1 is 12. P has coordinate 16 and 12. X coordinate 16, Y coordinate 12. Now, I know the coordinate of A, also know the coordinate of A. आता मी नेक्स्ट नंबर क्यूचा मी काय करणार सांगतो. ए क्यू क्यू बी जी ए क्यू अपॉन क्यू बी 2 अपॉन 3 बरोबर आहे. Yes, sir. आता तुम्ही काय म्हणत तुम्ही काहीतरी वेगळं सांगत होता. काय सांगत होता तुम्ही? नाही मिड पॉईंट काय मिडपॉइंट फॉर्म्युला वापरणार. घेऊ शकतो आणि आर कोऑर्डिनेट घेऊन मिडपॉइंट फॉर्म्युला. सेगमेंट कोणती घेणार होता तुम्ही? पीबी. ए क्यू. ए क्यू बर पीबी नंतर घेऊ. ए क्यू घेतली तर काय होईल? ए क्यू समजा घेतली ए क्यू मग काय होईल? ए क्यू घेतल्यामुळे तर क्यू ची व्हॅल्यू मिडपॉइंट फॉर्म्युला वापरून काढू शकतो. हो सर. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की पी हा ए क्यूचा मिड पॉइंट आहे. येस सर. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं ए पी इक्वल टू पी क्यू आहे का? येस सर. येस. आता एकच मला सांगा, तुम्ही जो मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणार आहात, आता कन्सिडर ओनली हा सेगमेंट आहे ए क्यू मिड पॉइंट फॉर्म्युल्याने तुम्हाला कशाचे कोऑर्डिनेट मिळणार आहेत? तर पीचे म्हणजे पीचे माहिती आहेत आपण क्यूचे काढू काढणार. हा शकतो. बरोबर आहे. पीचे माहिती आहेत, तुम्ही क्यूचे परंतु इक्वल टू जे कोऑर्डिनेट आहे मिड पॉइंट मिड पॉइंट फॉर्म्युलाने एक्स इक्वल सपोज एक्स मिड पॉइंट इज एक्स, तर ती एक्स ची व्हॅल्यू तुम्ही लिहिणार आणि त्याच्यावर क्यूची काढणार असं आहे का? Yes, sir. हा म्हणजे नोईंग व्हॅल्यू ऑफ मिड पॉइंट एंड पॉइंटचा तुम्ही कोऑर्डिनेट काढू शकता असं म्हणणं आहे तुमचं. Yes, sir. Yes, sir. हे कोणाला समजलं नाही असं आहे का? की आत्ताच आपण म्हणजे नाही सेक्शन फॉर्म्युला वापरायचा पहिला नंतर मिड पॉइंट कडे आलो. आता जस्ट मिनिटापूर्वी आपण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला नाही, आता सेक्शन फॉर्म्युला वापरतो. हे कोणाला समज नसेल तर सांगा. समजले का सर्वांना? आता आपण ए पी क्यू ला मिड पॉइंट नाही म्हटलो आणि ए क्यू ला मात्र सेगमेंटला मिड पॉइंट आहे म्हणतोय. हे समजलं का? Yes, हो सर. तुम्ही म्हणताय तसंच लिहिलंय. इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए क्यू. नाव बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. आता हे मला समज नाही हे 16 कसं काय लिहित आहे?
तर मिड पॉईंट माहिती आहे Midpoint पॉईंट आपण तर आतापर्यंत असं पाहिलं होतं ना की तो मिड पॉईंट आपण मिड पॉईंटचे हे काढत असतो कॉर्डिनेट तिथे तर 16 इक्वल टू समथिंग लिहिलंय हे कसं काय तर त्याची व्हॅल्यू माहिती होती माहिती आपल्याला. म्हणजे तुमचं म्हणणं जरी आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला असू द्या असेल मिड पॉईंट फॉर्म्युला असेल तर तो मिड पॉईंटचे कॉर्डिनेट घेत असेल आणि जर आपल्याला माहित असतील मिड पॉईंट इफ यू नो द कॉर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट तर ती व्हॅल्यू पुटअप करायची आणि एंड पॉईंट जे माहित नाही त्याची अननोनची काढायची प्रत्येक वेळी मिड पॉईंट फॉर्म्युला आहे म्हणून मिड पॉईंटचेच कॉर्डिनेट काढायचे असं नाही इथे हा गोंधळ करायचा नाही की इथे हा मिळते क्यू therefore x1 इक्वल टू परत ती x1 ची व्हॅल्यू टाकायची इथे असं करायचं नाही काय दिलंय आपल्याला मिड पॉईंट दिलाय काय काढायचंय हे इथे मिड पॉईंट फॉर्म्युला मिड पॉईंट फॉर्म्युला 16 x2 इक्वल टू 20 प्लस 16 डिवायडेड बाय 2 कम्प्लिटली रॉंग 16 इक्वल टू का 16 मिड पॉईंट आहे माहिती आहे कसा माहिती आहे आत्ताच जस्ट काढलाय 16 and 12. Therefore, 16 equal to 20 plus x2 divided by 2. आता तुम्ही म्हणत होता सर तुम्ही मिड पॉईंट मध्ये x2 इक्वल टू या एक्झाम्पल मध्ये 16 इक्वल टू म्हणताय हे समजलं का याच्यात कोणाला काही शंका आहे Therefore, 16 equal to 20 plus x2. हा 16 माहिती 16 इक्वल टू हा 20 प्लस x2 इथे बीचा काही संबंध नाही आपल्याला विसरून गेलोय आपल्याला फक्त a q पर्यंतच पाहतोय आपण इक्वल टू x2 सिमिलरली y साठी हा जो काही कॉर्डिनेट आला असेल इक्वल टू y2 प्लस 10 डिवाइडेड बाय 2 हे बरोबर आहे का वेळ आलेले त्याचं कॉर्डिनेट therefore b well equal to 10 plus y2 upon 2. Now, x 16 equal to 20 plus x2 divided by 2. After the cross multiplication, you will get 16 multiplied by 2 equal to 20 plus x2. 16 to the 32 equal to 20 plus x2. 32 minus 20 equal to x2. Therefore, 12 equal to x2. x2 equal to 12. Now, for the y coordinate, हा 12 चा काही संबंध नाही हा जो y कोऑर्डिनेटचा 12 आहे ना तो इथला आहे p हॅज कोऑर्डिनेट 16 12 मधला आहे therefore 12 equal to 10 plus y2 upon 2 by cross multiplication 12 into 2 equal to 10 plus y2 24 equal to 10 plus y2 24 minus 10 plus y2 14 equal to y2 equal to 14 2 has coordinates 12 now coordinates of A, B or B given data. Now I calculate coordinates of Q and coordinates of Q. Now I want the coordinates of R. How to calculate coordinates of R? आता मी परत काय करणार मिड पॉईंट फॉर्म्युला वापरणार तुम्ही कसं करणार सांगा मिड पॉईंट फॉर्म्युला बरं कोणता मिड पॉईंट फॉर्म्युला PR सेगमेंट घेणार पी आर सेगमेंट घेणार ओके पी आर सेगमेंटचा मिड पॉईंट काय असणार आहे व्हेरी मग तुम्हाला कोऑर्डिनेट त्या पी आर सेगमेंट नुसार कोऑर्डिनेट इक्वल टू जो आहे तो कशाचा मिळणार आहे क्यूचा मिळणार का आरचा इक्वल टू एक्स आरचा काढणार आहोत पण फॉर्म्युल्यामध्ये इक्वल टू जे क्यूचा म्हणजे तुम्ही इथं पण हे फॉर्म्युला वापरणार नाही सेक्शन फॉर्म्युला बट पी क्यू आणि क्यू आर हा क्यू मिड पॉईंट हे तुम्हाला कसं काय कळलं कसं तुम्ही ठरवताय पी आर इक्वल पार्ट पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल पार्ट्स आहेत म्हणून तुम्ही हा मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा याच्यात कोणाला काही शंका आहे का
is the midpoint of segment PB. R नाही चुकलंय ते PB. हा तरी चालते ओके बरं असं हे एक मिनिट आता इथे असं सॉरी आर मी तुम्हाला मिड पॉईंट म्हटलं होतं ना बरं मी कोणत्या पद्धतीने केलं आर इज मिड पॉईंट ऑफ पीबी बरोबर आहे हो सर तसं पण होईल. तसं पण होईल. आणि तुम्ही आता तर म्हणला क्यू एस ह्याचं मिड पॉईंट आहे परत म्हणताय पीबी हा पण मिड पॉईंट हा रेशो काय आहे डायरेक्ट मिड पॉईंट काढायचे. हा मिड पॉईंटचे पण हे तुम्ही कसं ठरवलं की आर हा आर इज मिड पॉईंट ऑफ पीबी Equal इक्वल पार्ट्स पी आर इक्वल टू आर बी या केसमध्ये क्यू आर इक्वल टू आर एस सगळ्यात मला हे सोपं पडलं असतं का की मी आरचे कॉर्डिनेट आहेत ना हा ए बी सेगमेंट घेतला असता आणि सेक्शन फॉर्म्युला ए आर आणि आर बी सेक्शन फॉर्म्युला थोडं लेंदी गेला लेंथी येत असते हे बरोबर म्हणजे मिड पॉईंट फॉर्म्युलानं सोपं बरोबर मिड पॉईंट फॉर्म्युला चूज करायचा आर इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट केली मिड पॉईंट फॉर्म्युला इथे फक्त काय होईल x3 इक्वल टू मिळेल त्याच्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू टाकावं लागेल 16 प्लस 0 divided by 2 that x3 equal to 16 upon 2 answer will be 8 y3 will be 12 plus 20 divided by 2 equal to 32 upon 2 that is 16 r has coordinates 8 and 16 हे समजलं का r चे coordinate येस सर मी कसं काढलं PB r is the midpoint of PB फक्त इथे p ची coordinates माहिती 0 plus x आलेली व्हॅल्यू प्लस divided by 2 y2 20 plus y1 divided by 2 coordinate आता एकच पॉईंट राहिलाय माझा तो म्हणजे येस पॉईंट त्याचं मी सरळ काय करणार आहे सेक्शन फॉर्म्युला 1 2 3 4 4:1 कॅल्क्युलेट तुम्ही कसं करणार Midpoint formula. अरे येस आहे ना येस हा एक पॉईंटच्या जवळ तो कशाचा मिड पॉईंट असू शकतो सर आरबी फक्त तुम्ही आरबी कन्सिडर करणार ओके आरबी तर येस मिड पॉईंट आहे इक्वल पार्ट आहेत म्हणजे आर चे कॉर्डिनेट माहित झालेत मला आणि आर एस इक्वल टू बी एस दॅट इज बी एस इज द मिड पॉईंट ओके आपण काय केलं R is R is the midpoint of segment by S is the midpoint of segment RB. S is the last x4 equal to 8 plus 0 divided by 2. Therefore, x4 equal to 8 upon 2 equal to 4. Now, y4 16 plus 20. So, he तुझे coordinate आहेत ना x हा 8 इथे घेतलेला आहे हे समजलं का आरचा हा y16 इथे आलेला आहे आणि 0 and 20 they will be found b coordinate of b 0 and 20 असेल 0 and 20 0 20 and coordinates of ते आपण कॅल्क्युलेट केले ते r चे 8 and 16. Therefore, 8 plus 0 divided by 2 and 16 plus 20 divided by 2. 8 plus 0, 8, 4. Now, y4 will be 16 plus 20 divided by 2. 20 plus 6, 36 divided by 2. Y4 equal to 18. This has coordinates 4 and 18. Now, 16, 12, 12, 14, 18, 16, 4 are the coordinates of the points. We will divide the segment AB into 5 unknown parts. वे व्हॅल्यू आल्या हो सर आता तुम्ही असं विचार करा पी क्यू आर एच हे एक्झाम्पल कधी सुरू झालं तिथून हे एक पूर्ण पेज 2 हे 3
हे 4 कारखान्याचं एक्झाम्पल. हे एक्झाम्पल जे आहे ते सोपं आहे का अवघड आहे एवढं मला सांगायचं. इझी हे पाहिलं का हे मिड पॉईंट सेक्शन काय मनाला वाटेल तसं लिहिले. मध्येच मिड पॉईंट म्हणतायत की सेक्शन म्हणतायत क्यू आर म्हणतायत 4 हे पहा ते दिसताना कसं दिसते ए पी क्यू आर एस बी 5 कॉन्व्हर्जन पार्ट्स. हे सोपं आहे. येस हो सर फॉर्म्युले लक्षात राहिले तर इझीच आहे. असे किती फॉर्म्युले आहेत? 3 तीन. बरं कोणते कोणते 3 फॉर्म्युले? सेक्शन ह्या एक्झाम्पल मध्ये तर सेंट्रल फॉर्म्युलेचा संबंध येत नाही. राहिले 2 फॉर्म्युले. एक सेंट्रल फॉर्म्युला आणि मिड पॉईंट फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकली की मिड पॉईंट तयार होतो. जर इक्वल पार्ट असेल तर तो काही सेपरेट नाहीये. 2च पार्ट एम आणि एन ची तो 1:1 असतो म्हणून तो लिहित नाही आपण. ठीक आहे. उद्या मग आपण राहिलेला जो 5.3 आहे तो नोट्स पाठवतो. उद्या अभ्यास करून या. ठीक आहे. तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. काय समज नाही हे समजलं 3, 4, 5 पार्ट्स असल्यानंतर वेगवेगळे का एम एन एन वर असतो. शंका हो सर. बाय सर थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सर. सर.